Hello everyone. We were discussing spontaneous generation versus biogenesis. Spontaneous generation, that is formation of living things from the non-living things. That we have already discussed the concept of spontaneous generation and biogenesis. So what is spontaneous generation? Spontaneous generation is nothing but the formation of living things from non-living things. In the 17th century, it was believed that many living things are formed from the non-living things, and that concept was known as spontaneous generation theory, which was given by Aristotle. आपण हा भाग सगळा ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. इन ब्रीफ मी पुन्हा एकदा सांगतोय. स्पॉन्टेनियस जनरेशन थेअरीच्या अपोजिट एक कन्सेप्ट असून दॅट इज कॉल्ड ॲज बायोजेनेसिस. Biogenesis means living things comes from, or living things are formed only from the living things. Okay, usually plants are formed from the plants only, animals are formed from the animals only, and that concept is called as biogenesis. So spontaneous generation, that is living things are formed from the non-living things. That's why spontaneous generation is also called as abiogenesis. And त्याच्या अपोजिट कन्सेप्ट आहे, that is biogenesis, which means living things are formed only from living things. Okay, many scientists have contributed towards spontaneous generation and biogenesis. काहींनी spontaneous generation ला सपोर्ट केलं, काहींनी biogenesis ला सपोर्ट केलं. Now let's see all those scientists and their experiments to prove their facts. First, Van Helmont. The experiment performed by Van Helmont that we are very well aware of. त्यांनी काय केलं होतं, he added dirty shirts, that is soiled linen, wheat grains and cheese into the container and kept for several days, and after several days he observed that mice was appeared in that container. म्हणजे त्या नॉन लिव्हिंग थिंग्स पासून माईस फॉर्म झालं असं त्यांना म्हणायचं होतं, आणि त्यांनी त्या स्पॉन्टेनियस जनरेशनला सपोर्ट केला ऑन द बेसिस ऑफ दिस एक्सपेरिमेंट. कारण व्हीट ग्रेन्स, सॉइल्ड लिनन आणि चीज यापैकी कोणतंही लिव्हिंग थिंग नाही आहे, सगळे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. आणि त्याच्यामध्ये माईस आला काही दिवसांनी, आणि त्या माईसला आल्यामुळे त्यांना असं वाटलं की माईस हॅव अराइज फ्रॉम दिस नॉन लिव्हिंग मटेरियल. दॅट्स वाय ही सपोर्टेड स्पॉन्टेनियस जनरेशन. बट ॲक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माईस कशामुळे आला असेल. ही माईस गॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स फूड. जे फूड आहे, चीज असेल किंवा व्हीट ग्रेन्स असतील, त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन तो माईस इथं अपिअर झाला होता, आणि तो त्याच्यापासून डेव्हलप झाला नाही किंवा जनरेट झालेला नव्हता. व्हॅन हेल्मोंट एक्सपेरिमेंट वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड. नेक्स्ट एक्सपेरिमेंट परफॉर्म बाय फ्रान्सिस्को रेडी. फ्रान्सिस्को रेडीनी एक्सपेरिमेंट जो केला होता तो साधारण असा होता. त्यांनी 2 कंटेनर घेतले, आणि त्या कंटेनरमध्ये एक कंटेनर जो किंवा जार आहे आपण त्याला म्हणूया, त्या जारमध्ये त्यांनी एक जार, त्यांनी हा जो जार आहे तो जार ओपन ठेवला, त्याच्यामध्ये मीठ ॲड केले, मीठ मीन्स मांस ॲड केलं त्याच्यामध्ये, आणि दुसरा जो जार आहे तो जार त्यांनी काय केला, त्या जारला सील केलं, कव्हर केलं कम्प्लीट. तुम्हाला दिसेल इथं सील केलेलं आहे त्याला. ओके, सो त्यांनी 2 जार घेतले, दोन्ही जारमध्ये मीठ पीसेस ॲड केले, आणि त्यातला एक जार कम्प्लिटली ओपन होता, ओपन जार, आणि दुसरा जो होता तो टाईटली सील्ड होता. काही दिवसांनी त्यांना असं दिसलं की जो जार ओपन होता त्या जारमध्ये फ्लाईज डेव्हलप झाल्या होत्या. फ्लाईज ऑब्व्हियसली कशामुळे फ्लाय झाले असेल, बिकॉज ऑफ मीटकडं अट्रॅक्ट झाले फ्लाईज. त्यांनी तिथं त्यांचे एग्ज ले केले, आणि त्यांच्यापासून अनेक मल्टिपल फ्लाईज डेव्हलप झाल्या होत्या. So flies got attracted towards meat, they laid their eggs, and multiple flies were formed in the open jar. कारण त्यांना एंट्रीसाठी तो जार ओपनच होता, आणि जार ओपन असल्यामुळं ते फ्लाय बाहेरून एअरमधून आले आणि तिथं येऊन मल्टिप्लाय झाले. बट ऑन द अदर हँड इथं बघा, जो दुसरा जार आहे त्या दुसऱ्या जारमध्ये, इथं हा जो जार आहे त्या जारमध्ये कोणत्याही, म्हणजे कम्प्लिटली सील आहे, आणि सील असल्यामुळे बाहेरून आत एंट्री करण्यासाठी कोणत्याही फ्लाईजना एंट्री नाही, ॲक्सेस नाही आहे. त्यामुळे आत लिव्हिंग थिंग्स कोणतीच नाही आहे. मीठ हे नॉन लिव्हिंग आहे, बाहेरून कोणतीही फ्लाय आत आली नाही. त्यामुळं काय झालं की याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची फ्लाय डेव्हलप झालेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा की इथं बाहेरून फ्लाईज आत आल्या पहिल्या याच्यामध्ये, आणि त्यामुळं नवीन फ्लाईज फॉर्म झाल्या. म्हणजे याचा अर्थ फ्लाईज फॉर्म फ्रॉम द फ्लाईज. इथं फ्लाईज ना, दुसऱ्या केसमध्ये फ्लाईजना एंटर होण्यासाठी ॲक्सेस नाही आहे, आणि त्यामुळे काय झालं की इथं आत लिव्हिंग थिंग्स कोणती नाही आहे,
बाहेरून सुद्धा लिव्हिंग थिंग किंवा फ्लाईज आता एंटर झाले नाहीत, म्हणून लिव्हिंग थिंग्स इथं फॉर्म झालेल्या नाहीत. सो अल्टिमेटली ही सपोर्टेड द बायोजेनेसिस. म्हणजे काय सपोर्ट केलं त्यांनी? लिव्हिंग थिंग्स फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स ओनली. पण त्याला एक क्रिटिक्स होतं. क्रिटिक्स म्हणजे काय? सायंटिस्ट लोकांनी, जसं स्पॉन्टेनियस जनरेशनवाले जे सायंटिस्ट होते त्यांनी काय सांगितलं की त्यांनी हा जो जार आहे, सेकंड जो जार आहे, तो जार सील केला होता. आणि सील केल्यामुळे काय की नो फ्रेश एअर प्रोव्हाइडेड विच इज रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे तिथं लिव्हिंग थिंग्स, फ्लाईज डेव्हलप होण्यासाठी फ्रेश एअर प्रोव्हाइड केले नाही, कारण हा जार कम्प्लिटली टाईटली सील केला गेला होता. आणि टाईटली सील केला असल्यामुळं एअर आली नाही, आणि एअर नसल्यामुळं तिथं कोणत्याही प्रकारची ग्रोथ दिसली नाही. एक्झाम्पल फ्लाईज दिसले नाहीत. असं काही सायंटिस्टने त्यांना क्रिटिसाइज केलं. ते क्रिटिसाइज सुद्धा या सायंटिस्टनी ओव्हरकम केलं. फ्रान्सिस्को रेडीनी काय केलं बघा, तर कम्प्लिटली सील करण्याऐवजी त्यांनी हा जो चेंबर आहे, या चेंबरला त्यांनी काय केलं की पार्शियली पोरस म्हणजे क्लॉथ घेतले, क्लॉथ्स. आणि ते क्लॉथ्स कसे, आपल्याला माहिती आहे की क्लॉथ्स हे फायबर्सपासून बनलेले असतात. त्यामुळं इथं जे कवरिंग आहे ते कवरिंग कसं आहे, नेटवर्क लाईक आहे, नेट लाईक आहे. त्यामुळे एअर इझिली त्यातून येऊ शकते. इथं कम्प्लिटली, पहिल्या केसमध्ये इथं कम्प्लीट सील्ड होतं, इथं कम्प्लीट सील्ड नाही आहे. क्लोथमुळं एक नेटिंग असलेलं क्लोथ घेतलं त्यांनी कव्हर केलं. त्यामुळे काय झालं की बाहेरून एअर आत येऊ शकली, आणि एअर आत गेली. पण एअर कशासाठी आत गेली की बाहेरचे जे फ्लाईज होते ते सगळे बाहेरचे राहिले. फिल्टर्ड म्हणूया आपण, फिल्टर्ड एअर त्याच्यामध्ये आत आली. फिल्टर्ड एअर त्यांना प्रोव्हाइड केल्यानंतर ऑब्व्हियसली आता तुमच्या म्हणजे ज्यांनी क्रिटिसाइज केलं की एअर प्रोव्हाइड केलं नाही, तर इथं त्यांनी आता एअर प्रोव्हाइड केली. तरी देखील इथं ग्रोथ वॉज नॉट ऑब्झर्वड. इवन इन दिस केस ग्रोथ वॉज नॉट ऑब्झर्वड. सो ऑब्व्हियसली दिस एक्सपेरिमेंट कन्क्लूड्स दॅट as flies were not allowed to enter inside the jar, no new flies were developed. But scientific community and the scientists who were supporting spontaneous generation, they were not in the mood to accept this experiment. आणि त्यांनी तो एक्सपेरिमेंट ऍक्सेप्ट केला नाही. त्यांनी तो एक्सपेरिमेंट काय केला, कम्प्लिटली रिजेक्ट केला. सो फ्रान्सिस्को रेडी यांनी बऱ्यापैकी सक्सेसफुली बायोजेनेसिस कन्सेप्ट प्रूव्ह केला, बट सायंटिफिक कम्युनिटी त्यांचा एक्सपेरिमेंट सुद्धा ऍक्सेप्ट केला नाही. This was an experiment performed by Francisco Redi. Okay. After him, इथपर्यंतचा भाग आपण ऑलरेडी डिस्कस केलेला. नाव द नेक्स्ट एक्सपेरिमेंट परफॉर्म्ड बाय लुईस जॉब्लॉट. In 1710 he performed an experiment. Okay. त्यांनी एक्सपेरिमेंट काय केला बघा. He took हे इन्फ्युजन म्हणजे काय बघा, हे इन्फ्युज्ड इन वॉटर. हे मीन्स वाळलेले जे गवत असतं, गवताच्या ज्या काड्या असतात, वाळलेल्या गवताच्या काड्या, ही मिक्स्ड. इन्फ्युजन म्हणजे काय की त्याचा जो मिक्स वॉटरमध्ये मिक्स करून त्याचा एक सार फॉर्म केला जातो, ज्याला आपण अर्क म्हणतो. किंवा सिम्पली असं लक्षात घ्या की वॉटरमध्ये त्यांनी हे ॲड केले. हे मीन्स जे गवत होते ते गवत, सुकले वाळलेले गवत त्यांनी ॲड केलं, आणि ते हे इन्फ्युजन होतं केप फॉर सम डेज. आणि ही फाउंड दॅट ते जे तो जो कंटेनर आहे की ज्या कंटेनरमध्ये हे आहे म्हणजे वाळलेले गवत आहे आणि वॉटर आहे, त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ काउंटलेस ॲनिमल क्यूल्स म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की अँटोनी व्हॅन ल्युएनहुक यांनी पहिल्यांदा जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीव बघितले, त्यावेळी त्यांनी त्याला ॲनिमल क्यूल हा वर्ड यूज केला होता. तेव्हा बॅक्टेरिया, फंगस, व्हायरसेस असा कन्सेप्ट काही नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याला काय वर्ड म्हटलं होतं, ॲनिमल क्यूल्स. सो जेव्हा हे इन्फ्युजन वॉटरमध्ये ॲड केलं कंटेनरमध्ये आणि काही दिवस ठेवलं, त्यावेळी त्यांना लार्ज नंबर काउंटलेस ॲनिमल क्यूल्स अँड इन्फ्युजोरिया म्हणजेच आज आपण त्याला बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ म्हणतो. सो इन दॅट हे इन्फ्युजन, ते जे वॉटर होतं, वॉटर आणि हे इन्फ्युजन जे होतं, त्या इन्फ्युजनमध्ये काउंटलेस ॲनिमल क्यूल्स अँड इन्फ्युजोरिया मीन्स बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ. ओव्हरऑल त्याच्यामध्ये काउंटलेस मायक्रो ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले होते. त्यांनी पुढे काय केलं की तो जो एक्सपेरिमेंट होता, तो एक्सपेरिमेंट थोडासा वेगळ्या पद्धतीने डिवाइड केला. त्यांनी काय केलं बघा, ही बॉइल्ड द इन्फ्युजन. तो जे इन्फ्युजन आहे ते इन्फ्युजन बॉईल केलं अँड डिवायडेड इंटू 2 पोर्शन्स.
2 पोर्शनमध्ये त्यांनी काय केलं, ते इन्फ्युजन डिवाइड केलं. इथं दिसेल तुम्हाला क्लिअर. काय केलं बघा त्यांनी, ही बॉइल्ड हे इन्फ्युजन आणि बॉईल केल्यानंतर ते डिवाइड केलं 2 कंटेनरमध्ये. पहिला जो कंटेनर आहे, हा जो कंटेनर आहे, ओके, हा जो कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये इन दिस कंटेनर त्यांनी तो बॉईल केलेला हे इन्फ्युजन ॲड केलं. सिमिलरली नंतर त्यांनी दुसऱ्या कंटेनरमध्ये सुद्धा हे इन्फ्युजन ॲड केलं. दोन्हीमध्ये इन्फ्युजन ॲड केलं. फक्त काय केलं बघा, इथं जेव्हा ॲड केलं पहिल्या याच्यामध्ये, त्या कंटेनरला त्यांनी कम्प्लिटली कव्हर केला आणि तो कंटेनर ऑलरेडी स्टरिलाइज केला होता. स्टरिलाइज म्हणजे काय, की त्यातून पूर्णपणे जे मायक्रो ऑर्गॅनिम्स होते ते सगळे बॉईल केल्यामुळे निघून गेले होते. त्यामुळे हा जो कंटेनर होता पहिल्या केसमध्ये, ही पहिली केस आहे, या पहिल्या केसमध्ये कंटेनरमध्ये सगळे ऑर्गॅनिझम्स काहीच नव्हते, म्हणजे तो कंटेनर स्वतःच स्टरिलाइज होता. त्याच्यामध्ये त्यांनी हे इन्फ्युजन जे बॉईल केलं गेलं होतं, बॉईल केल्यामुळे त्या हे इन्फ्युजनमधले ऑर्गॅनिझम सगळे किल झाले आणि शिवाय त्यांनी त्याला काय केलं, सील सुद्धा केलं, कव्हर सुद्धा केलं. सो 3 कंडिशन्स आहेत बघा इथं. 3 कंडिशन्स काय आहेत? पहिलं म्हणजे हा कंटेनर त्यांनी स्टरिलाइज केला. स्टरिलाइजला आपण निर्जंतुकीकरण म्हणतो मराठीमध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की तो कंटेनर त्याला हीट केल्यामुळे काय झालं, कंटेनरमध्ये काही ऑर्गॅनिम्स असतील ते सगळे किल झाले. नंतर बॉईल केलेला हे इन्फ्युजन त्याच्यामध्ये ॲड केलं. बॉईल केले असल्यामुळे त्या हे इन्फ्युजनमध्ये कोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिम्स नव्हते, ओके. आणि जेव्हा बॉईल हे इन्फ्युजन ॲड केलं स्टरिलाइज कंटेनरमध्ये, त्याला त्याने इमिजिएटली कव्हर केलं आणि ते काही दिवस ठेवले. ऑन द अदर हँड दुसरा एक्सपेरिमेंट काय केला बघा त्यांनी, दुसरा इथं इन द सेकंड एक्सपेरिमेंट त्यांनी काय केलं, एक कंटेनर घेतला, त्या कंटेनरमध्ये हे इन्फ्युजन ॲड केलं. हे इन्फ्युजन हे बॉइल्ड होतं. ॲड केल्यानंतर तो जो कंटेनर होता तो स्टरिलाइज नव्हता, जसं पहिल्यामध्ये होता तसा. इथं कंटेनर स्टरिलाइज नव्हता. हे इन्फ्युजन ॲड केलं आणि त्याला कव्हर केलं नाही. इट वॉज लेफ्ट अनकवर्ड. त्याला त्यांनी अनकवर्डच ठेवलं. काही दिवसांनी त्यांनी ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांना असं दिसलं की जो कंटेनर ऑलरेडी स्टरिलाइज होता पहिल्या केसमध्ये, ज्याला सील केलं होतं, त्याच्यामध्ये नो ग्रोथ वॉज ऑब्झर्वड. हे इन्फ्युजन वॉज टोटली क्लिअर. त्याच्यामध्ये ग्रोथ नव्हतीच. का ग्रोथ नसेल, काय वाटतं तुम्हाला? इथं ग्रोथ नसण्याचं कारण असं आहे की हे इन्फ्युजनमध्ये कोणते ऑर्गॅनिझम नव्हते, कारण ते बॉईल केलं गेलं होतं आणि बाहेरून कोणतेही ऑर्गॅनिझम्स आत आले नाही. इथं दिसतं बघा तुम्हाला, सगळे जे डस्ट पार्टिकल असतील किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, ओके, डस्ट पार्टिकल्स किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिम्स असतील ते सगळे इथं या कंटेनरच्या ते जे कव्हर होतं त्याच्यावर सगळे ट्रॅप झाले आणि त्यामुळे आत ते सगळे ऑर्गॅनिम्स एंटर होऊ शकले नाहीत आणि म्हणून आत लिव्हिंग थिंग्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिम्सची ग्रोथ दिसली नाही. म्हणजे याचा अर्थ असा की ॲज मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिड नॉट एंटर्ड इन टू द कंटेनर, नो न्यू मायक्रो ऑर्गॅनिम्स वेर डेव्हलप्ड इन टू द फर्स्ट कंटेनर. या फर्स्ट कंटेनर इथं नवीन मायक्रो ऑर्गॅनिम्स डेव्हलप झाले नाहीत. का? कारण मायक्रो ऑर्गॅनिम जे बाहेरचे होते त्यांना आत एंट्री नव्हती, कारण इथं कव्हरिंग होतं त्याला. आणि शिवाय ऑलरेडी त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिम्स होते ते बॉईल केल्यामुळे सगळे निघून गेले. त्यामुळे काय की इथं कोणत्याही प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये नव्हते, बाहेरून ऑर्गॅनिझम्सना एंट्री नव्हती. त्यामुळे इथं नवीन प्रकारचे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले नाही. नंतर त्यांनी दुसरा जो कंटेनर आहे त्याच्याकडे बघितलं. हा जो कंटेनर आहे दुसरा, हा कम्प्लिटली अनकवर्ड होता. त्यामुळे काय झालं की बाहेरचे डस्ट असतील, मायक्रो ऑर्गॅनिम्स असतील, एअरमधले असतील, ते सगळे ऑर्गॅनिम्स आत एंटर झाले आणि त्यांना ॲक्सेस होता. एंटर झाल्यामुळं त्या ज्या कंटेनरमध्ये हेवी मायक्रोबियल ग्रोथ वॉज ऑब्झर्वड. हेवी मायक्रोबियल ग्रोथ म्हणजे काय? लार्ज नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स वेअर ऑब्झर्वड. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की सूक्ष्मजीव जे एक्स्ट्रीमली स्मॉल असतात. सो इन दिस सेकंड कंटेनर ग्रोथ वॉज ऑब्झर्वड. का ग्रोथ आली तिथं? कारण बाहेरचे ऑर्गॅनिझम्स आत एंटर झाले किंवा ऑलरेडी आपण तो जो कंटेनर स्टरिलाइज केला नव्हता, त्यामुळे त्या कंटेनरमध्ये काही प्रमाणात ऑर्गॅनिम्स असतील. सो एकूणच ऑलरेडी तिथं काही ऑर्गॅनिम्स असतील, एअरमधून ऑर्गॅनिझम्स आत एंटर झाले आणि त्यामुळं ऑर्गॅनिझम्सपासून नवीन ऑर्गॅनिम्स फॉर्म झाले. पहिल्या केसमध्ये ऑर्गॅनिझमला एंट्री नव्हती, त्यामुळे नवीन ऑर्गॅनिम्स फॉर्म झाले नाहीत. याचा अर्थ असा की ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग थिंग्स फॉर्म्स फ्रॉम लिव्हिंग थिंग्स ओनली. पहिल्या केसमध्ये लिव्हिंग थिंग्स कुठलेही एंटर होऊ शकली नाही,
त्याला आपण ॲक्सेस दिला नाही म्हणून कोणत्याही प्रकारचे ऑर्गॅनिम्स आले नाहीत, म्हणून नो ग्रोथ. सेकंड केसमध्ये आपण ऑर्गॅनिम्सला एंट्रीसाठी वे दिला, ॲक्सेस दिला, त्यामुळं तिथं ते ऑर्गॅनिम्स आले आणि त्यामुळे इथं आपल्याला हेवी ग्रोथ दिसली. सो हेवी मायक्रोबियल ग्रोथ वॉज ऑब्झर्वड. दिस वॉज अन एक्सपेरिमेंट परफॉर्म्ड बाय लुईस जॉब्लॉट. सो आफ्टर फ्रान्सिस्को रेडी की ज्यांनी सक्सेसफुली हा जो एक्सपेरिमेंट आहे किंवा स्पॉन्टेनियस जनरेशनला अपोज केला, बायोजेनेसिस, सिमिलरली लुईस जॉब्लॉट यांनी सुद्धा बायोजेनेसिसला सपोर्ट केला आणि त्यांचा जो एक्सपेरिमेंट होता तो कन्क्लुझिव्ह एक्सपेरिमेंट होता. यातून सरळ सरळ कन्क्लुजन निघतं की येस, लिव्हिंग थिंग्स फॉर्म्स फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स, म्हणजेच नेचरमध्ये फक्त बायोजेनेसिस होतं, अबायोजेनेसिस किंवा स्पॉन्टेनियस जनरेशन असा कोणताही कन्सेप्ट नसतो. ओके, सो दिस वॉज अन जॉब्लॉट्स एक्सपेरिमेंट. Later on, after Joblot, many other scientists contributed towards this debate. त्यातला नेक्स्ट सायंटिस्ट आहे जॉन नीडहॅम. जॉन नीडहॅम ही वॉज अन इंग्लिशमन म्हणजे ही वॉज अन ब्रिटिश सायंटिस्ट. जॉन नीडहॅम यांनी स्पॉन्टेनियस जनरेशनला सपोर्ट केला, पण तो कसा सपोर्ट केला आपण आता एक एक्सपेरिमेंट बघूया. तर जॉन नीडहॅम इन द इयर 1745 ही परफॉर्म्ड अन एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट काय बघा, सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. त्यांनी पहिल्यांदा काय केलं जॉन नीडहॅमने, ही हिटेड द चिकन ब्रॉथ. चिकन ब्रॉथ म्हणजे काय, तर जसं आपण हे इन्फ्युजन बघितलं याच्या आधी, वॉटरमध्ये त्यांनी काय केलं, चिकन पीसेस ॲड केले आणि त्याचं एक मिक्सचर तयार केलं ज्याला ब्रॉथ म्हणतो आपण. ब्रॉथ मीन्स लिक्विड मेडियम. जेव्हा न्यूट्रिएंट कंटेंट हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं तेव्हा त्याला ब्रॉथ म्हणतो आपण. जसं आपण सूप म्हणतो लिक्विड न्यूट्रिएंट, सिमिलरली बॅक्टेरियासाठी जे आपण लिक्विड न्यूट्रिएंट किंवा लिक्विड मेडियम यूज करतो त्याला ब्रॉथ म्हणतात. फक्त इथं जो ब्रॉथ त्यांनी यूज केला तो कसा होता, चिकन ब्रॉथ होता. म्हणजे चिकन पीसेस त्यांनी वॉटरमध्ये मिक्स करून त्याच्यापासून ब्रॉथ तयार केला. सो त्यांनी काय केलं, ही हिटेड द चिकन ब्रॉथ, पहिल्यांदा हीट केला, नंतर कूल्ड द चिकन ब्रॉथ अँड पोर्ड इन टू द फ्लास्क. चिकन ब्रॉथ हीट केल्यानंतर कूल केलं आणि कूल केल्यानंतर ते त्यांनी फ्लास्कमध्ये ॲड केलं. फ्लास्कमध्ये ॲड केल्यानंतर त्या फ्लास्कला त्यांनी कव्हर केलं. म्हणजे बघा इथं थोडीशी डायग्राम ही वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, चिकन ब्रॉथ घेतला, तो कम्प्लिटली हीट केला. हीट केल्यानंतर तो चिकन ब्रॉथ दुसऱ्या फ्लास्कमध्ये ॲड केला, इथं सेकंड फ्लास्कमध्ये ॲड केला आणि फ्लास्कला ॲड केल्यानंतर त्या फ्लास्कला त्यांनी सील केलं. ओके, आफ्टर सीलिंग, आता इथं हे जे हा जो भाग दिसतो हा इग्नोर करा कम्प्लिटली. आफ्टर सीलिंग ही ऑब्झर्वड द ग्रोथ इन टू द फ्लास्क. ओके, सो काय काय झालं बघा, त्यांनी पहिल्यांदा जो चिकन ब्रॉथ होता तो हीट केला, बॉईल केल्यानंतर तो कूल केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या फ्लास्कमध्ये ॲड केला. फ्लास्कमध्ये ॲड केल्यानंतर त्या फ्लास्कला त्यांनी सील केलं. सील कधी केलं, जेव्हा त्याच्यामध्ये ब्रॉथ ॲड केला आणि नंतर त्यांनी सील केलं. सील केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये ग्रोथ दिसली. इनफॅक्ट व्हेरी हेवी ग्रोथ मीन्स लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स वेअर ऑब्झर्वड इन दॅट फ्लास्क और इन दॅट चिकन ब्रॉथ. कसं शक्य आहे, काय झालं असेल एक्झॅक्टली याच्यामध्ये. तर याच्या आधीचे जे सायंटिस्ट होते फ्रान्सिस्को रेडी आणि लुईस जॉब्लॉट यांनी काय केलं होतं की हे इन्फ्युजन असेल किंवा जे मीट होतं ते बॉईल केलं आणि बॉईल केल्यामुळे फ्री ऑफ ऑर्गॅनिझम झाले ते. आणि मग फ्री ऑफ ऑर्गॅनिझम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ग्रोथ त्यांना दिसली नाही आणि त्यांनी सील पण केलं होतं. सिमिलर एक्सपेरिमेंट यांनी केला. यांनी काय केलं, पुन्हा ब्रॉथ जो होता तो हीट केल्यामुळे त्यातले ऑर्गॅनिझम्स किल झाले. नंतर काय केलं, ते दुसऱ्या फ्लास्कमध्ये ॲड केलं आणि त्याला सील केल्यामुळे सर्व बाहेरचे ऑर्गॅनिझम्स आत येणार नाहीत. सो ब्रॉथ हीट केला होता त्यामुळे ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये नव्हते. नंतर ट्रान्सफर केल्यानंतर त्या दुसऱ्या फ्लास्कला त्यांनी सील केलं आणि सील केल्यामुळे बाहेरचे ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये येणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ की त्या फ्लास्कमध्ये ग्रोथ दिसली नाही पाहिजे. बट ही ऑब्झर्व्ड ग्रोथ, इनफॅक्ट ही ऑब्झर्व्ड हेवी ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो अल्टिमेटली दिस एक्सपेरिमेंट सपोर्ट्स स्पॉन्टेनियस जनरेशन. सरळ त्याचं कन्क्लुजन असतं की स्पॉन्टेनियस जनरेशन होतं. लिव्हिंग थिंग्स या त्या नॉन लिव्हिंग थिंग ब्रॉथमध्ये की ज्याच्यामध्ये ऑलरेडी ऑर्गॅनिम्स नव्हते, बाहेरून ऑर्गॅनिम्स आले नाहीत कारण सील केलं गेलं होतं. मग त्याच्यामध्ये काय होतं, फक्त चिकन ब्रॉथ होता की जो नॉन लिव्हिंग आहे
आणि त्याच्यापासून लिव्हिंग थिंग्स मायक्रो ऑर्गॅनिम्स फॉर्म झाले. याचा अर्थ मायक्रो ऑर्गॅनिम्स दॅट इज लिव्हिंग थिंग्स दे फॉर्म्स फ्रॉम ब्रॉथ, नॉन लिव्हिंग ब्रॉथ. दिस सपोर्ट्स स्पॉन्टेनियस जनरेशन. Okay, so this experiment was conclusive enough for spontaneous generation. बट एक्झॅक्टली तुम्हाला काय झालं असेल ते मी सांगतो आता. ॲक्च्युली केस अशी होती याच्यामध्ये, जेव्हा सायंटिस्टने पहिल्यांदा हा जो ब्रॉथ तो हीट केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर केला. म्हणजे इथं बघा, हा जो ब्रॉथ आहे, हा ब्रॉथ जेव्हा दुसऱ्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर केला गेला, ट्रान्सफर करताना तो जो ब्रॉथ होता किंवा हा जो फ्लास्क आहे दुसरा फ्लास्क, हा फ्लास्क ओपन होता. हा यातून जेव्हा दुसऱ्या फ्लास्कमध्ये ब्रॉथ ट्रान्सफर केला गेला, पोर केला गेला, त्यावेळी बाहेरचे एअरमधून ऑर्गॅनिम्स त्या ब्रॉथमध्ये एंटर झाले. ओके, नंतर याच्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर सुद्धा हा फ्लास्क जो होता तो ओपनच होता. नंतर जोपर्यंत त्याला कंप्लीट पोरिंग झालं नाही तोपर्यंत तो सगळा ओपनच होता. आणि कंप्लीट पोरिंग झाल्यानंतर त्याला त्यांनी काय केलं, सील केलं. पण तोपर्यंत यातून दुसऱ्यामध्ये जात असताना त्याचा आणि एअरचा कॉन्टॅक्ट आला आणि एअरमधून जे ऑर्गॅनिम्स असतात ते सगळे त्याच्यामध्ये एंटर झाले. आणि नंतर हा फ्लास्क जरी क्लोज झाला असला तरी त्या फ्लास्कमधला जो ब्रॉथ होता तो ऑलरेडी एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असल्यामुळे काय झालं की ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये डेव्हलप झाले. ॲक्च्युली धिस वॉज द फॅक्ट. बट जे जॉन नेडहॅम होते त्यांनी या फॅक्टकडं इग्नोर केलं किंवा कदाचित त्यांच्या हा लक्षात आला नाही फॅक्ट की काय झालं एक्झॅक्टली त्याच्यामध्ये. जेव्हा एका फ्लास्कमधून दुसऱ्या फ्लास्कमध्ये मेड्या पोर केला गेला त्यावेळी तो मेड्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे काय झालं, एअरमधले मायक्रो ऑर्गॅनिम्स त्या फ्लास्कमध्ये त्या ब्रॉथमध्ये एंटर झाले. मग तो नंतर भलेही सील केला असला तरी ट्रान्सफर करत असताना त्याचा आणि एअरचा कॉन्टॅक्ट आला, एअरमधले ऑर्गॅनिम्स आले आणि त्यामुळे इथं आपल्याला हेवी ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम वॉज ऑब्झर्व्ड. So John Needham, he was a supporter of spontaneous generation and he performed the experiment. From his point of view, his experiment was a perfect evidence for spontaneous generation, but that was not scientifically correct. Scientifically ते करेक्ट नव्हतं. मग सायंटिफिकली करेक्ट काय आहे, तर तोच एक्सपेरिमेंट, सिमिलर एक्सपेरिमेंट नंतर परफॉर्म केला तो त्यांनी, दॅट इज लझारो स्पॅलेन्झानी. Lazzaro Spallanzani in the year 1765. He was an Italian scientist. Actually, he repeated the Needham's experiment. त्यांनी काय केला, नेडहॅमचा एक्सपेरिमेंट रिपीट केला. काय काय केलं बघा लझारो स्पॅलेन्झानी यांनी. ही ॲडेड द ब्रॉथ म्हणजे सेम जो त्याच्या आधीच्या सायंटिस्टने जॉन नेडहॅमनी परफॉर्म केला होता. सो चिकन ब्रॉथ यांनी सुद्धा प्रिपेअर केला. सो ही ॲडेड द ब्रॉथ इन द सील्ड कंटेनर अँड स्टेराइल. ओके, आता त्यांनी पहिल्यांदा काय केलं बघा, त्यांनी कंटेनर घेतला जसा ते आधी घेतला होता सायंटिस्टने. सो फ्लास्क घेतला, त्या फ्लास्कमध्ये ब्रॉथ ॲड केला आणि ब्रॉथ ॲड केल्यानंतर त्या ब्रॉथला त्यांनी स्टेरिलाइज केलं. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी ब्रॉथ कंटेनरमध्ये ॲड केल्यानंतर त्या ब्रॉथला किंवा त्या कंटेनरला सील केलं आणि सील केल्यानंतर मग त्याला काय केलं त्यांनी, स्टेरिलाइज किंवा हीट केलं. म्हणजे बघा सिम्पली ओके, सपोज हा एक फ्लास्क आहे. ओके, या फ्लास्कमध्ये पहिल्यांदा त्यांनी चिकन ब्रॉथ ॲड केला. चिकन ब्रॉथ पहिल्यांदा त्यांनी चिकन ब्रॉथ या फ्लास्कमध्ये ॲड केला, ओपन आहे हा, आणि नंतर त्याला काय केलं त्यांनी, सील केला, कम्प्लिटली कवर केला. कवर केल्यानंतर त्यांनी त्याला काय केलं, बॉटमपासून हीट प्रोव्हाइड केली. म्हणजे तो जो ब्रॉथ होता तो ब्रॉथ कम्प्लिटली काय झाला, इथं बॉईल झाला. ब्रॉथ कम्प्लिटली बॉईल झाला. बॉईल झाल्यामुळे काय झालं, आता ड्युरिंग हिटिंग हा फ्लास्क सुद्धा स्टेरिलाइज झाला. फ्लास्कमधले ऑर्गॅनिम्स किल झाले आणि शिवाय ब्रॉथमधले सुद्धा ऑर्गॅनिम्स किल झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की हा जो फ्लास्क होता तो सील्ड होता, त्यामुळे बाहेरून ऑर्गॅनिम्स आत येऊ शकत नाही. सो ब्रॉथ वॉज मेड कम्प्लिटली फ्री ऑफ ऑर्गॅनिझम. बिकॉज ऑफ हीट कंटेनर वॉज मेड कम्प्लिटली फ्री ऑफ ऑर्गॅनिझम. ॲज इट वॉज कवर्ड, ॲज इट वॉज सील्ड, बाहेरून ऑर्गॅनिम्स आत एंटर झाले नाहीत.
सो ओव्हरऑल ही जी असेंब्ली होती ती असेंब्ली कशी होती, फ्री ऑफ ऑर्गॅनिझम. ही केप्ट दिस कंटेनर फॉर फ्यू डेज. ऑब्व्हियसली नो ग्रोथ वॉज ऑब्झर्व. त्यांना याच्यामध्ये काय झालं, ग्रोथ दिसली नाही. का दिसली नाही तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल, कारण पहिल्यांदा चिकन ब्रॉथ त्यांनी फ्लास्कमध्ये ॲड केला. ॲड केल्यानंतर त्याला सील केला आणि मग त्याला हिटिंग केलं. हिटिंग केल्यामुळे काय झालं, त्या ब्रॉथमध्ये काही ऑर्गॅनिम्स असतील तर ते किल झाले, त्या फ्लास्कमध्ये काही ऑर्गॅनिम्स असतील तर ते सुद्धा किल झाले, आणि शिवाय सील केलं असल्यामुळे त्याला बाहेरून कोणताही ऑर्गॅनिझम आता एंटर झाला नाही. त्यामुळे एकूणच असं होतं की या ज्या फ्लास्कमध्ये किंवा या कंटेनरमध्ये कोणतेही लिव्हिंग थिंग, कोणतीही लिव्हिंग सेल नव्हती. आफ्टर फ्यू डेज नो न्यू ग्रोथ वॉज ऑब्झर्व. That means as no living cell was there present, no new things were formed. No new living things were formed. म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारची लिव्हिंग सेल नव्हती, कोणत्याही बॅक्टेरिया नव्हता किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स नव्हते. कम्प्लिटली फ्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स होतं. त्यामुळे तिथं नवीन मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा नवीन लिव्हिंग सेल फॉर्म झाली नाही. दिस अगेन conclusively states, or it gives in strong evidence that biogenesis exists in the nature. नेचरमध्ये बायोजेनेसिस होतं, म्हणजेच लिव्हिंग थिंग्स या लिव्हिंग थिंग्स पासूनच फॉर्म होतात, हे त्यांनी प्रूव्ह केलं. नुसतंच प्रूव्ह केलं नाही तर त्यांनी पुढं काय केलं बघा. ही कन्क्लुडेड दॅट नेडहॅम ऑब्झर्व, याच्या आधीचे जे सायंटिस्ट होते, नेडहॅम ऑब्झर्व द ग्रोथ बिकॉज मायक्रोब्स मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम एअर कुड हॅव एंटर्ड द हिटेड अँड कूल्ड ब्रॉथ. जो ब्रॉथ त्यांनी हीट केला, कूल केला, आणि ड्युरिंग कूलिंग तो ब्रॉथ जो होता, फ्लास्क होता, ओपन होता, आणि जेव्हा त्यांनी दुसऱ्या कंटेनरमध्ये ॲड केला तेव्हा सुद्धा तो ओपनच होता. सो ही ऑब्झर्व द ग्रोथ मीन्स नेडहॅम ऑब्झर्व द ग्रोथ बिकॉज microbes from air could have entered the heated and cooled broth. एअरमधून ऑर्गॅनिम्स त्याच्यामध्ये आले आणि त्यामुळे त्यांना तिथं ग्रोथ दिसली. इथं यांनी काय केलं की जो कंटेनर होता तो कंटेनर ऑलरेडी कसा होता, सील्ड होता. यांच्या केसमध्ये जो त्यांनी कंटेनर यूज केला तो ऑलरेडी कसा होता, सील्ड होता, आणि मग त्याला त्यांनी हीट केला. त्यामुळे बाहेरचा ऑर्गॅनिझम किंवा एअरचा काही संबंधच येत नव्हता. ओके. बट अगेन ॲज आय ऑलरेडी मेन्शन की सायंटिफिक कम्युनिटी एवढ्या लवकर कुठलाही एखादा एक्सपेरिमेंट ॲक्सेप्ट करत नाही. मग तेच झालं इथं सुद्धा. या एक्सपेरिमेंटला सुद्धा क्रिटिसाइज केलं गेलं. काय क्रिटिक्स होतं बघा. व्हायटल फोर्स म्हणजे नॅचरल पॉवर, एक नैसर्गिक शक्ती असते. एक हायपोथिसिस हा, याला कुठला सायंटिफिक बेस नाही आहे. काही सायंटिस्ट तेव्हा बिलीव्ह करत होते की कुठल्याही सजीवाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याला नॅचरल पॉवर रिस्पॉन्सिबल असते, नैसर्गिक शक्ती. आता ही नैसर्गिक शक्ती काय असते, कुठं असते, कशी दिसते, कोणालाच माहिती नाही, कारण हा एक हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे, एक इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. तर नॅचरल पॉवर जी असते त्याला व्हायटल फोर्स म्हटलं जातं. केमिस्ट्रीमध्ये हा एक कन्सेप्ट आहे, व्हायटल फोर्स. सो इथं काय सांगितलं बघा सायंटिस्टने, ज्यांनी अपोज केलं या एक्सपेरिमेंटला. व्हायटल फोर्स नीडेड फॉर स्पॉन्टेनियस जनरेशन वॉज डिस्ट्रॉइड बाय हीट. लझारस पेलेंझानी तो ब्रॉथ हीट केला होता, आणि ब्रॉथ हीट केल्यामुळे काय झालं की व्हायटल फोर्स जी नैसर्गिक शक्ती होती, नॅचरल पॉवर होती, ती काय झाली, डिस्ट्रॉय झाली, हीटमुळे डिस्ट्रॉय झाली. आता सायंटिफिक किंवा सायन्सचे स्टुडंट म्हणून आपण, जी पॉवर दिसतच नाही ती हीटमुळे कशी डिस्ट्रॉय होईल. बट सायंटिफिक कम्युनिटी बिलीव्ड, त्यांनी असं सांगितलं की हीटमुळे व्हायटल फोर्स डिस्ट्रॉय झाली आणि म्हणून त्यांना ग्रोथ दिसली नाही. त्यांना ग्रोथ न दिसण्याचं कारण म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ व्हायटल फोर्स बिकॉज ऑफ हीट. सो अगेन Lazarus Spallanzani एक्सपेरिमेंट वॉज नॉट ॲक्सेप्टेड बाय द अपोनंट्स ऑफ बायोजेनेसिस. स्पॉन्टेनियस जनरेशनला सपोर्ट करणारे जे सायंटिस्ट होते त्यांनी या एक्सपेरिमेंटला ॲक्सेप्ट केलं नाही. नेक्स्ट, याच्यानंतर अजून काही सायंटिस्ट होते, अजून बरेच सायंटिस्ट आहेत. त्यातला नेक्स्ट जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला दॅट वॉज परफॉर्म्ड बाय 2 सायंटिस्ट, स्कूल्स इन 1836. इंडिपेंडंटली यांनी म्हणजे वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेले आहेत, पण दोघांच्या एक्सपेरिमेंटचा कन्सेप्ट मोर ऑर लेस सिमिलर होता.
आणि प्रोसिजरसुद्धा थोडीफार सिमिलर होती. सो स्कूल्स अँड श्वान दे परफॉर्म 2 डिफरंट एक्सपेरिमेंट्स इन अल्टरनेटिव्ह इयर. पहिल्यांदा 1836 मध्ये स्कूल्स अँड देन इन 1837 श्वान परफॉर्म अन एक्सपेरिमेंट. दोघांनी एक्सपेरिमेंट काय परफॉर्म केला बघा. लेट्स सी द एक्सपेरिमेंट ऑफ स्कूल्स अँड श्वान. पहिल्यांदा श्वाननी काय केलं बघा. ही पास द हिटेड एअर इन टू द फ्लास्क कंटेनिंग प्री हिटेड मीड इन्फ्युजन. ओके, बेटर वे तुम्हाला मी डायग्रामच दाखवतो. ओके, पहिल्यांदा बघा श्वाननी काय केलं. ओके, श्वाननी काय केलं इथं बघा. हा जो कंटेनर आहे, हा एक कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये ब्रॉथ आहे. कुठला ब्रॉथ आहे तर याच्यामध्ये त्यांनी मीठ इन्फ्युजन घेतलं. मीठ आणि वॉटरचं इन्फ्युजन घेतलं आणि ते प्री हिटेड घेतलं. म्हणजे कसं होतं, ऑलरेडी ते बॉईल केलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नव्हते. ओके, सो या ब्रॉथमध्ये प्री हिटेड मीट ब्रॉथ होता. ओके, इथं सुद्धा एक दुसरा कंटेनर आहे, इथं सुद्धा प्री हिटेड मीट ब्रॉथ आहे. सो इन दिस एक्सपेरिमेंट प्री हिटेड ब्रॉथ वेर केप्ट इन अ फ्लास्क. आणि त्याच्यानंतर श्वाननी काय केलं बघा. पहिल्यांदा श्वानचं सांगतो मी. श्वान यांनी काय केलं इन द इयर 1837 त्यांनी त्याच्यामध्ये एअर पास केली. हे बघा, इथं एअर पास करण्यासाठी एक पाईप आहे, झिगझॅग पाईप आहे, एअर इनलेट आहे इथं. ओके, त्या एअर इनलेटमधून त्यांनी काय केलं, एअर पास केली या कंटेनरमध्ये. इथं एअर इंट्रोड्यूस झाली. पण जेव्हा ती एअर पास होत होती त्यांनी काय केलं, त्या एअरला हीट केलं. फ्लेम हिट्स एअर. जेव्हा एअर गेली त्यावेळी त्या एअरला काय केलं, त्यांनी हीट केलं. त्यामुळे काय झालं असेल की जेव्हा एअर या पाईपमधून आत इंट्रोड्यूस झाली, ओके, आत इंट्रोड्यूस झाली त्यावेळी त्या पाईपला आपण हीट केल्यामुळे काय झालं, एअर सुद्धा हीट झाली. आणि एअर हीट झाल्यामुळे एअरमधले जे काही लिव्हिंग थिंग्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, दे ऑल वेअर किल्ड. त्यामुळे एअर कशी गेली, कम्प्लिटली स्टराईल एअर आत गेली. सो एअर आत प्रोव्हाइड केली गेली, पण कशी होती, स्टराईल होती. फक्त यांनी काय केलं की तो जो एअर इनलेट होता त्याला हीट केलं आणि हीट केल्यामुळे एअर कम्प्लिटली, एअरमधले जे ऑर्गॅनिझम्स होते ते सगळे किल झाले. हा जो ब्रॉथ होता, हा ब्रॉथ ऑलरेडी आपण हीट करून घेतला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स नाहीत. एअरमधून कोणताही ऑर्गॅनिझम आत एंटर होत नाही आहे. आणि नंतर त्याने ऑब्झर्व केलं की नो ग्रोथ वॉज ऑब्झर्वड इन द फ्लास्क. ऑब्व्हियसली he could not find the growth in the infusion. का ग्रोथ आली नाही, तुम्ही सगळेजण इमॅजिन करत असता का त्याच्यामध्ये ग्रोथ आली नाही. कारण एअर कम्प्लिटली स्टराईल होती. एअरमध्ये कोणताही ऑर्गॅनिझम राहिला नाही, सर्वाईव्ह झाला नाही, कारण हीट ट्रीटमेंट दिली. शिवाय जो ब्रॉथ होता त्या ब्रॉथला आपण बॉईल केल्यामुळे त्या ब्रॉथमध्ये सुद्धा कोणताही ऑर्गॅनिझम नाही. काही दिवसानंतर त्यांना या ब्रॉथमध्ये कोणतीही ग्रोथ दिसली नाही. सो नो ग्रोथ वॉज ऑब्झर्वड. This was an experiment performed by Schwann. Okay, so previously sterilized infusion remains sterile. Means तो previously sterilized होता, free of organism होता. Even though त्याच्यामध्ये एअर पास केली तरी देखील तो स्टराइलच राहिला. This means no growth because no growth was, no organisms were allowed to enter. त्याच्यामध्ये कोणताही लिव्हिंग थिंग एंटर झाला नाही, म्हणून लिव्हिंग थिंग्स फॉर्म झाला नाही. म्हणजे याचा अर्थ Schwann was a supporter of, yes, he was a supporter of biogenesis. लिव्हिंग थिंग्स त्यात नव्हत्याच म्हणून लिव्हिंग थिंग्स फॉर्म झाले नाही. आपण त्याला जर एअरला हीट केलं नसतं तर एअरमध्ये ऑर्गॅनिझम्स आत गेले असते आणि ते मल्टिप्लाय झाले असते, म्हणजे ऑर्गॅनिझम्सपासून ऑर्गॅनिझम फॉर्म झाले असते. पण एअरमधल्या ऑर्गॅनिझमला आपण किल केलं आणि किल केल्यामुळे कोणताही नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म झाला नाही. दिस मीन्स स्पॉन्टेनियस जनरेशन नावाचा कन्सेप्ट नसतो, ओनली बायोजेनेसिस इज देअर. दिस वॉज अन एक्सपेरिमेंट परफॉर्म्ड by Schwann. Similar experiment performed by Schools पण सेम एक्सपेरिमेंट केलं. काय केलं बघा. पहिल्यांदा प्री हिटेड मीट ब्रॉथ होता, जसं आपण यापूर्वी बघितलं. सो प्री हिटेड मीट ब्रॉथ आहे, त्याला बॉईल केला असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणतेही ऑर्गॅनिझम्स नाही आहेत. त्यांनी एअर पास केली. सिमिलर देअर इज एन एअर इनलेट. एअर पास केली. फक्त काय केली की जेव्हा एअर पास होत होती त्या एअरला त्यांनी इथं हीट ट्रीटमेंट दिली नाही. Schools, he did not given the treatment of heat, rather he passed the air through sulfuric acid or potassium hydroxide.
त्या हा जो एअर इनलेट आहे इथं याच्यामध्ये त्यांनी H2SO4 ठेवलं, H2SO4 और KOH ॲसिड और बेस. त्यांनी त्याच्यामध्ये H2SO4 आणि KOH ठेवलं. त्यामुळे काय झालं बघा, एअर जेव्हा या पाईपमधून पास झाली त्यावेळी ते ॲसिडची ट्रीटमेंट त्याला मिळाली आणि ॲसिड ट्रीटमेंट मिळाल्यामुळे काय झालं की या पाईपमधून जे ऑर्गॅनिझम्स आता एंटर झाले ते ऑर्गॅनिझम्स ॲसिड ट्रीटमेंटमुळे काय झालं, कम्प्लिटली किल झाले. ओके, सो ऑर्गॅनिझम्स वे किल बिकॉज ऑफ ॲसिड ट्रीटमेंट. सो जसं याच्या आधीच्या स्कूल्सने ही ट्रीटमेंट दिली तशी यांनी काय केली, ॲसिड और KOH ट्रीटमेंट दिली. या पाईपला त्यांनी ॲसिडची ट्रीटमेंट दिली, त्यामुळे ऑर्गॅनिझम्स जे एअरमधून आत जाणार होते ते ॲसिडला किंवा KOHला कम्प्लिटली ते डिस्ट्रॉय झाले आणि त्यामुळे फ्रेश स्टरिलाइज एअर या कंटेनरमध्ये पास केली गेली. सो एअरमध्ये ऑर्गॅनिझम्स नाही आहेत, ब्रॉथ ऑलरेडी स्टरिलाइज आहे, फ्री ऑफ ऑर्गॅनिझम आहे, त्यामुळे त्यांना इथं अगेन प्रिव्हियसली स्टरिलाइज्ड इन्फ्युजन रिमेन्स स्टराईल, म्हणजे नो ग्रोथ वॉज ऑब्झर्व. सो after passing through sulfuric acid or potassium hydroxide solution, there was no life developed in the infusion. This was an experiment performed by schools. Okay, so schools and Swan, they performed the experiments and their experiments were strong supporters of biogenesis. Okay, so till now we have discussed some of the scientists and their contribution towards biogenesis. Okay, remaining part we will be discussing in the next lecture. Thank you.